कोकणातील महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला। राष्ट्रवादी विश्वासघातकी पक्ष असल्याची टीका या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। थोरवेंनी ही टीका केली आहे। त्यामुळे मित्र पक्षांवर अशा पद्धतीने उघडपणे टीका केल्यानंतर आता महायुतीमध्ये बेबनाव होण्याची शक्यता वर्तवली जाते। विरोधात लढायचं असेल तर लढा, पण गद्दारी करू नका असंही थोरवे म्हणाले। तर महायुतीमध्ये राहून गद्दारी खपून घेतली जाणार नाही असा इशारा थोरवेंनी राष्ट्रवादीला दिला आहे। त्यामुळे कोकणातील महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। पुन्हा एकदा महायुती सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभी केली आणि याच महायुतीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्याबरोबर त्या ठिकाणी एकत्रितपणे आलं। तर राष्ट्रवादी प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विश्वासघात करणारी पार्टी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतो। प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच त्यांचं जाणार चौधरीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहताय। त्याचं नेतृत्वच कसं आहे, जिल्ह्याचं जे नेतृत्व लाभलेलं आहे हे विश्वासघाती नेतृत्व आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।